नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की अगस्त्यने श्रीसाठी एक सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि ते सरप्राईज म्हणजे श्रीची आई, वडील आणि आजी यांना अगस्त्यने बोलावून घेतलेलं असतं. इकडे आपण पाहतो की श्रीचे आई, वडील आणि आजी हे अगस्त्य शुभ्राच्या हळदीला आलेले असतात. त्याचवेळी श्रीची आई म्हणते की श्री मला याबद्दल काहीच नाही बोलली. तितक्यात आजी म्हणते, हाय का आता चांगल्या कार्यात का तिचं नाव घेते? इथं नवरा नवरीला नजर लागू नये म्हणून साधं बाजूला पण उभं करणार नाही आहे तुझ्या लेकीला. त्यामुळे तिचं नाव घेऊन आणि ती म्हणते आपल्याला काय करायचं आहे कुणाचं, आपण फक्त जायचं आणि नाही नाही म्हणून सगळं लुबाडायचं, रबडी जिलेबी सगळं खायचं आणि मोकळं व्हायचं. हे बघ मी थैली पण आणल्या, भरून घ्यायचं याच्यामध्ये सगळं आणि जंगलात जाऊन मुनमुनू खाऊया. तितक्या तिथं अगस्त्य येतो. अगस्त्याला बघून आजी म्हणते की अरे अगस्त्य ये बघ कोण आलंय. अगस्त्य तिथं येऊन त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो की थँक्यू, तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन इथं आला. मात्र अगस्त्यकडे हे सगळे बघत असतात. यावर अगस्त्य म्हणतो की काय झालं, असं का बघताय, वेगळा दिसतोय का मी, आणि प्लीज मला माफ करा, मी तुमच्यापासून खूप मोठी गोष्ट लपवली. पण यात माझा काही स्वार्थ नव्हता, मला फक्त श्रीसोबत राहून शिकायचं होतं, तुम्हा सगळ्यांबरोबर मला राहायचं होतं. मी आणत नाही आहे तर एका श्रीमंत कुटुंबाचा भाग आहे. मला खात्री आहे की तुम्ही मला मोठ्या मनाने माफ कराल. आणि खानावळीसुद्धा श्रीसोबत काम करायचं कारण म्हणजे माझं परदेशात त्याबद्दलचं शिक्षण झाले, मला इथल्या लोकल रेसिपी शिकायच्या होत्या, त्यासाठीच हे मी केले. यावर प्रभाकरराव म्हणतात की बघितलं का आई, वरून तर लय साधा भोळा वाटत होता हा, वरून गंगूतेली वाटायचा, पण हा तर राजा भोज निघाला की एवढा मोठा माणूस झाला हे आत्ता कळतंय आपल्याला. यावर अगस्त्य म्हणतो मी जरी श्रीमंत असेल तरी तुमच्यातलाच आहे मी, तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन आला इथं त्याच्याबद्दल खरंच मनापासून आभार आहे. खरं तर मला श्रीला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी इथं बोलवलं तुम्हाला. यावर आजी म्हणते की अरे बाळा तू कशाला नाव घेतोय तिचं, चांगल्या कार्यात तिचं नाव नको घेऊ, सोन्यासारख्या पोरीसोबत तुझं लग्न होणार आहे तेव्हा श्रीला विसर आता, कायमचं काय कामाची नाही आहे ती. यावर अगस्त्य म्हणतो तेवढं सोडून माझ्याशी बोला, कसं आहे ना श्रीला या जन्मात तरी मी विसरणं शक्य नाही आहे, पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला बघून ना श्री खूप खुश होईल. यावर प्रभाकरराव म्हणतात की मग आता आम्ही निघायचं का इथून? तर अगस्त्य म्हणतो प्लीज माझी हळद आहे, तुम्ही थांबा ना प्लीज, मला खूप बरं वाटेल. अगस्त्य म्हणतो मी तुमच्यासाठी कपडेसुद्धा आणलेत, नाही म्हणू नका, गिफ्ट आहे हे माझ्याकडून. वर चेंजिंग रूम आहे, तिथं जाऊन तुम्ही चेंज करू शकता. यानंतर आपण पाहतो की वेटर बॉय ज्यूस घेऊन श्रीच्या रूममध्ये जात असतो. तितक्यात मिली त्याच्या पाठीपाठी येते आणि म्हणते दादा तुम्ही श्रीच्या रूममध्ये जाताय का? तर तो म्हणतो हो मॅम, श्री मॅमला ज्यूस घेऊन जातोय, पण तुम्ही असं का विचारताय? तर मिली म्हणते ॲक्च्युली मला ना अगस्त्य सरांनी सांगितले तिची तब्येत बरी नाही आहे ना, ज्यूस पाठवलं आहे, द्या मी नेऊन देते, मी तिकडेच जाते, तुम्ही गेस्टकडे लक्ष द्या ना. यानंतर तो मिलीकडे ज्यूस देऊन तिथून निघून जातो. मिली इकडे तिकडे बघते आणि ज्यूसमध्ये औषध मिक्स करते. यानंतर आपण इकडे पाहतो सगळेजण मस्त डान्स करत असतात. मात्र ही शुभ्रा बघा काय करते, तिचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. ती अगस्त्याची उष्टी हळद तिथे ठेवलेली असते, त्यातून थोडी हळद काढून घेते आणि म्हणते की लग्नात नवऱ्या मुलीची उष्टी हळद ही नवरीला लावतात, पण आज मी नियोजनच असं केलं आहे की आज ही उष्टी हळद फक्त आणि फक्त माझ्या चेहऱ्याला लावणार. हिला नक्की काय म्हणायचं आहे इथे माहीत नाही आहे. ती हळद चोरून तिथून निघून जाते. यानंतर आपण इकडे पाहतो की मिली श्रीला तो ज्यूस घेऊन जात असते. तितक्यात तिथे श्रीची आजी येते आणि म्हणते अगं थांब, कुठे ज्यूस घेऊन पळायला लागले, आता मस्त मिटक्या मारत पीत बसशील, डोक्यावर पडले का तू? आधी पाहुण्यांना द्यायचं असतं आणि मग स्वतः प्यायचं असतं, कळत नाही का गं तुला? दे इकडं तो ज्यूस. मिली आता टेन्शनमध्ये येते आणि ती आजीला म्हणते थांबा तुम्हाला ज्यूस पाहिजे ना, मी दुसरा देते, पण हा नको प्लीज आजी प्लीज. यावर आजी म्हणते की हा काय तुझ्यासाठी स्पेशल बनवलं आहे होय ग, मी हाच पिणार. मिली हातापाया पडत असते, मात्र आजी काही ऐकायला तयार नसते आणि तो ज्यूस गटकन पिऊन टाकते. इकडे मिली डोक्याला हात लावून बसते की आता काय करायचं. आजी ज्यूस पिऊन जाम खुश होते. मिली म्हणते
की बापरे, श्रीसाठी बनवलेला ज्यूस या आजीने पिऊन टाकला, आत्ता हिने काय घोळ घातला तर परत मीच पकडली जाणार आणि परत ती शुभ्रा माझ्यावर ओरडणार. आधीच त्या डिओचं प्रकरण तिने माझ्यावर ढकललं आणि आता ही आजी. इकडे आजीला ज्यूस पिऊन त्याचा असर व्हायला चालू होतो. यानंतर आपण पाहतो की शुभ्रा अगस्त्याची उष्टी हळद घेऊन येत असते. तितक्यात मिली येऊन शुभ्राला धडकते आणि शुभ्राच्या हातून ती हळदीचा बाऊल खाली पडतो. शुभ्रा मिलीकडे खूप रागाने बघत असते. इतक्यात श्री दरवाजा उघडून बाहेर येते आणि तिला दिसतं की हळद तर सगळी सांडली. ती म्हणते, हे काय चाललंय अंबाबाई, अगस्त्याची उष्टी हळद सांडली, हा कसला अपशकुन आहे? असं तर नसेल ना, मी इथं बघते म्हणून हा अपशकुन झालाय? माझी सावली पण अपशकुन आहे. खरं तर मी इथं यायलाच नको होतं. परत एकदा माझ्यामुळे शुभ्रा मॅडम बरोबर असं झालं. श्री खूप वाईट आणि स्वार्थी आहेस ग तू, असं ती स्वतःलाच म्हणत असते. पप्पा म्हणत होते तेच खरं आहे असं म्हणून श्री तिच्या खोलीत निघून जाते. इकडे मिली मॅम शुभ्राला सॉरी मॅम माफ करा मला असं म्हणत असते आणि ती हळद बाउलमध्ये भरत असते. शुभ्रा तिला जोरात ओढते आणि म्हणते, युजलेस, अक्कल आहे का तुला? इथं श्रीपेक्षा जास्त तुझ्यामुळे गडबड होते, जा इथून निघून, चल निघ इथून लवकर. तर मिली म्हणते, मॅम मी तुमच्याचकडे येत होते. मॅम माझ्याकडे ना एक ब्रेकिंग न्यूज आहे. मॅम देशमुख फॅमिली इथे आले. हे ऐकल्यावर शुभ्राच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते, तुला सांगितलंय ना, चल निघ इथून. यावर मिली मनातच म्हणते, ठीक आहे, चांगलंच आहे, भोग आता जे काय होईल ते. तितक्यात मिलीचा फोन वाजतो. मिली फोनकडे बघून म्हणते, गुड, व्हेरी गुड, याच फोनची मी वाट बघत होते. यानंतर आपण पाहतो की हॉस्पिटलमधून नर्स ते रिपोर्ट्स घेऊन आलेली असते. मिली तिला खेचत आणते आणि म्हणते, दे लवकर दे रिपोर्ट्स. तर नर्स म्हणते, मी तर शुभ्रा मॅडमला फोन केलेला, पण तुम्ही असं लपून, आणि शुभ्रा मॅडम कुठे आहेत? मला सांगितले की हे रिपोर्ट्स फक्त त्यांच्याच हातात द्यायचे आहेत. यावर मिली म्हणते, तू वेडी आहेस का गं? शुभ्रा मॅडम कशा येणार? त्यांचं लग्न आहे ना, मग त्या फंक्शन अटेंड करायचं सोडून इथं काय येतील? म्हणूनच त्यांनी मला पाठवलं आहे ना, त्या येऊ शकत नाही म्हणून, दे पटकन चल. मात्र नर्स म्हणते की मला सांगितलं आहे फक्त शुभ्रा मॅडमच्याच हातात द्यायचे आहेत रिपोर्ट्स. तर मिली म्हणते, मी सांगितलं आहे ना, आणि तू विचार कर ना, त्यांनीच मला पाठवले, त्यांचा माझ्यावर किती विश्वास असेल. यावर नर्स म्हणते, ठीक आहे, हे रिपोर्ट्स फक्त शुभ्रा मॅडमलाच द्या प्लीज, असं म्हणून ती ते रिपोर्ट्स मिलीच्या हातात देते. त्यानंतर मिली ते रिपोर्ट्स बघते आणि म्हणते, म्हणजे धनाजी गायकवाडांची मुलगी श्री. आणि यानंतर मिली म्हणते, अगं ये शुभ्रा, आजपर्यंत ज्या पैशावर इतका माज केलास, ज्या गोष्टींवर अधिकार गाजवला, मुळात या सगळ्या गोष्टीवर तुझा हक्क नाहीच आहे. तू तर भिकारी आहेस ग, भिकारी. तू माझ्या कानाखाली वाजवलीस ना, इतके दिवस माझ्यापासून हे सगळं लपवून लपंडाव खेळत होतीस. आता मी डाव खेळणार आणि तू कुणाला तोंड दाखवायच्या लायकीची पण नाही राहणार. आता तुला कळेलच की खरा भिकारी कोण आहे ते. कळलं शुभ्रा? यानंतर आपण पाहतो सगळेजण मस्त डान्स करत असतात. शुभ्रासुद्धा त्यांना जॉईन होते. तितक्यात तिथे श्रीची आजी येते आणि नाचायला लागते आणि सगळ्यांना खेचत असते. सगळेजण आजीचं हे रूप बघून टेन्शनमध्ये येतात. आजी शुभ्राचा हात धुवून पाठी पडलेली असते आणि तिला जबरदस्तीचं नाचवत असते. हे बघून मिली म्हणते की शुभ्रा नाच, काय नाचायचं ते नाच, मग बघ मी कशी माझ्या तालावर तुला नाचवते. इतके दिवस काहीही कारण नसताना मी तुझा अपमान सहन केला, तुझी लायकी नसताना तुला किंमत दिली, तुझं सगळं ऐकलं. आता हे सगळं तू सहन करायचं. परतफेड झाली पाहिजे ना, आणि अशी तशी नाही, मोठी परतफेड. स्वप्न होतं ना तुझं अगस्त्यसोबत लग्न करायचं, आता ते विसर, कारण मी ते होऊच देणार नाही. कारण आज तुझी सगळ्यात मोठी गोष्ट माझ्या हातात आहे आणि आज मी ते सगळ्यांसमोर आणणार आहे. राजकुमारी, लवकरच तू भिकारी होणार आहेस, भिकारी. तर तुम्हाला काय वाटतं की मिली सगळ्यांसमोर हे सत्य आणणार का, आणि अगस्त्य शुभ्राचं लग्न होण्यापासून ती थांबवणार का? बघायला मजा येणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.